छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तसा ट्विस्ट निर्माण झालेला होता। सुहास शिरसाट विरुद्ध महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। गणेश लोखंडे यांनी चांगली टक्कर शिरसाट यांना दिलेली आहे। नक्कीच छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण पाहिलं तर महायुतीकडून सुहास शिरसाट भाजपचे अधिक अपडेट्स जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर लोंढे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, निश्चितच उर्षले आपण जर बघितलं तर औरंगाबाद जालना विधान परिषद निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि प्रामुख्याने जे आहे ते या निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या वतीने सुहास शिरसाट तर ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने गणेश लोखंडे मैदानात आहे आणि आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली। तब्बल जे आहे ते 637 पैकी 630 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता आणि आता यातून जे आहे ते वैध मताचा 50% कोटा पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे। मात्र आपण जर बघितलं तर महायुतीचं पारडे या मतदान प्रक्रियेत संपूर्ण जड असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे जे आहे ते महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल असं जरी मानलं जात असलं तरी ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडीने सुद्धा ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची केली होती आणि मतदाराच्या गाठीभेटी घेतल्या होत्या। त्यामुळे जे आहे ते पुढील 2.5 ते 3 तासात जे आहे ते नेमका विजयी उमेदवाराचा कोल कोणत्या बाजूने येईल याचं जे आहे ते लक्ष आपल्याला माहिती मिळेल। धन्यवाद ज्ञानेश्वर। तर शिवसेना उभाटाचे गणेश लोखंडे आणि भाजपचे सुहास शिरसाट इथे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। महायुतीचं पारडं या ठिकाणी तसं जड आहे। प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। धाराशिव जर आपण या ठिकाणी पाहिलं तर भाजप म्हणजे बिनविरोध निवडून आलेले आहेत 6 जागा महायुतीच्या। त्याच्यामध्ये धाराशिवमध्ये जर आपण पाहिलं तर भाजप 2, शिंदेची शिवसेना 2, त्याच्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी 2 आणि या ठिकाणचं चित्र जे आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। तर महायुतीसह आणि महाविकास आघाडी एकही उमेदवार या ठिकाणी बिनविरोध झालेला नव्हता। महायुतीचे 6 उमेदवार बिनविरोध झालेले आहेत। त्यामध्ये धाराशिवची जागा आहे तर भाजप 2, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी 2 अशा 2-2 जागा ज्या आहेत त्या प्रत्येकाला या ठिकाणी मिळालेल्या आहेत। आता मतपत्रिका एकत्र करण्याच्या प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूरमध्ये मतमोजणी जी आहे ती सुरू झालेली आहे। ही निवडणूक जी आहे ती मतपत्रिकेवर पार पडते आणि आता मतपत्रिका संदर्भातला अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। मतपत्रिका एकत्र करण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे। महायुतीच्या 6 आतापर्यंत बिनविरोध झालेले आहेत आणि आता 11 ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये आपण पाहतो की विधान परिषदेच्या 11 जागांसाठीची मतमोजणी सुरू झाली असून काही वेळातच निकाल आपल्या हाती येणार आहे। यामध्ये महायुतीचं पारडं कायम या ठिकाणी जड राहिलेलं आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीकडनं फारशी मोठी टक्कर महायुतीला देण्यात आली नाही। मात्र आपापसातली टक्कर म्हणजे आता नाशिकमध्ये जर पाहिलं तर दराडे आणि गोकुळ गीते अशी टक्कर त्या ठिकाणी होते। गोकुळ गीते हे भाजपच्या जवळचे म्हणजे गिरीश महाजन यांच्या जवळचे मानले जातात। अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असले तरी सुद्धा गोकुळ गीते अजूनही निवडणुकीच्या रिंगणात होते आणि अगदी शेवटच्या क्षणी आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी प्रचार थांबवला मात्र मी माघार घेतली असं बोललो नाही किंवा मी पाठिंबा देणार असं बोललेलो नाही। त्यामुळे नाशिकच्या जागेचा ट्विस्ट जो आहे तो अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतं। विधान परिषदेच्या 17 जागा आणि त्यापैकी जर आपण पाहिलं तर भाजपने 11 जागांवर उमेदवार उभे केले। शिंदेचे 4, अजित पवारांच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे 2 आणि 6 जागा ज्या आहेत ते बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि या 6च्या 6 जागा महायुतीच्या पारड्यामध्ये गेलेल्या आहेत। तर इकडे महाविकास आघाडीकडून जर आपण पाहायला गेलं तर ठाकरेंचे 4 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे 3। एक अपडेट राज्य विधिमंडळाचा आज